पाटील घराला या असरे गावाला, आला गणराया पाटील घराला या असरे गावाला. क्या बोलती पब्लिक. तर मित्रांनो कसं काय तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे की यश यादव फिल्म्स प्रोडक्शन. तर मित्रांनो आपला आजचा विषय एकदम नेहमीसारखा हटकेच आहे. आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन. 5 दिवसाचे गणपती बाप्पा आज जाणार आहेत आणि त्याच निमित्ताने मी चाललोय आज प्रणित पाटीलच्या घरी. त्याने मला बोलवलेलं विसर्जनासाठी, तर मी आता त्याच्याकडे चाललोय. तर म्हटलं जाता आता गाडीमध्ये ब्लॉग स्टार्ट करावा. तर माझ्यासोबत आहे आज कोण माहितीये का तुम्हाला? माझा एकदम जीवा भावाचा भाऊ प्रतीक मोरे. तर आज भाऊ आपल्या सोबत आहे. प्रतीक मोरे हा नाव म्हणजे घेतलं का खूप अभिमानी वाटतो, कारण की आम्ही खूप वर्षांपासून सोबत आहोत. आम्ही एकदम लहान होतो तिथून. आता तो बाहेरच्या मामाच्या इथे राहतो. प्रतीक मोरेने त्याचं एवढं नाव गाजवलेलं आहे कर्जतमध्ये. आज त्याला खूप ओळखतात. तो आज शिक्षक झालेला आहे, इंजिनियर. अशा मोठ्या मोठ्या लोकांना आज तो शिकवतो. तर या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो मला. CA वकील वगैरे. आपण त्याच्याकडून जाणून घ्या. भावा काय तुझं चाललंय सध्या? आपण तर सुरुवात ही लहान मुलांपासून केलेली. 10वीच्या मुलांना आपण दरवर्षी फ्री मध्ये इंग्लिश स्पीकिंग शिकवतो. तसंच जे पण कर्जत मधले CA ऍडव्होकेट्स, तसंच राजस्थान मधील काही मुलं आहेत जे UPSC करतायत, ते आपल्या इंग्लिश स्पीकिंगच्या क्वालिटी मुलं आपल्याकडे शिकायला आहेत. तसंच काही पॉलिटिशियन्स वगैरे आपल्याकडे शिकतात. सो अशा प्रकारे आपल्या क्लासचा चांगला रिझल्ट आहे. अरे वा, एक नंबर. तर तुम्हालाही कोणाला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करायचा असेल तर मी खाली त्यांचा Instagram ID देतो किंवा त्यांचे काही डिटेल देतो. तर नक्की तुम्ही त्यांना DM करा. तर आता तुमचं काम एवढंच की ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा. ब्लॉग कसा वाटला मला हे नक्कीच कमेंट मध्ये सांगा. तर भेटूयात मित्रांनो पुढे. तर राहा ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत. टाकतो म्युझिक मस्त भारी कोणते रे. सब किसी ए बाबा करशील काम 25. Few moments later. सो हे गाईज, तर मी आता प्रणितच्या गावात पोहोचलोय आसऱ्याला. आणि जरा प्रत्येकला काम होतं त्याच्यामुळे त्याची मीटिंग होती, तो गाडीतच थांबला. आणि मी आता चाललोय आणि ते सगळे माझ्यासाठी आरतीसाठी थांबलेले आहेत. तर जरा माझी घाई झाली. मी आता चाललोय प्रणितच्या घरी. तर बघ भेटूयात प्रणितच्या घरी ते डायरेक्ट आरतीला. सो हे गाईज, तर आता प्रणितच्या घरी आलेलो आहे आणि आरतीची तयारी चालली आहे. आणि याला ओळखता तुम्ही? प्रथमेश गायकवाड. इंस्टावर फॉलो करेल. प्रथमेश आहे साईडला आणि आपले प्रणितचा भाऊ आपली दिदी. आणि याला ओळखता का? आणि आपला सबस्क्रायबर आहे भावाने काल रात्रीच फोन केला होता आपल्याला. तर बघूयात आता आरती चालू झाल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि बाप्पाचं विसर्जन कसं होतं हे पण दाखवतो तुम्हाला मित्रांनो. शेवटपर्यंत राहा आणि ब्लॉग कसा वाटवला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर भेटूयात पुढे. नाही 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 ओके ठीक आहे. अरे आपलं रियालिटी आहे ना सगळं. यायला पाहिजे युट्यूबला ब्लॉग एक्सपर्ट असेल ना बिंदास बोल. अरे वाजव म्हणते का? वाजव मी. प्रणितची तयारी चालली आरतीची. प्रणितने डेकोरेशन एक नंबर केला. मला डेकोरेशन खूप आवडतं.
तर गाईज आता आरती वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि आमचा असा टाइमपास चाललाय. काकींनी जेवायला पण वाढलाय आणि तेवढ्यात प्रथमेश बोलतोय की त्यांनी काय प्रणीतसाठी कोणतं गाणं डेडिकेट केलेलं आहे तर तो गातोय. तर बघूयात कोणतं गाणं आहे. लास्ट टाइमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल तर प्रथमेशने किती भारी भारी गाणी गायला आपल्यासाठी. आपलं प्रथमेश आता गाणं गातोय तर बघूयात काय गाण्याची कडवे आहेत. आला गणराया पाटील घराला या असरे गावाला, आला गणराया पाटील घराला या असरे गावाला, प्रणित पाटील दादाला देव गणपती पावला, प्रणित पाटील दादाला देव गणपती पावला. मंगळमूर्ती क्या बात आहे, क्या बात आहे. एक नंबर प्रथमेश गाणं गायलंय. तर आता आपण जाऊयात जेवूयात. काय बोलतो पुढच्या वर्षी लवकर या. नक्कीच नक्कीच लवकरच येतील गणपती बाप्पा. लवकर आले. लवकर येते. हा काय. आपल्या प्रतीक भाऊचा कॉल यायला लागलाय तर आपण निघूयात लवकर. काय चला माझ्यासोबत बसता झालं तुम्ही. तर मित्रांनो या जेवायला या जेवायला या. हे पहिलं जेवण वाढलेलं आहे आणि मला पण खीर दिलेली आहे नानींनी. काय सांगू तुम्हाला, मस्त झाले एकदम. जेवण कसं असं एकदम मस्त पाहिजे. बिरड्याची भाजी, मस्त वरण भात. क्या मजा येते. सोबत खीर. तर बाई तर गाईच आता प्रतीकच्या घरी मस्त जेवलो वगैरे, दर्शन वगैरे झालं. आता गणपती बाप्पा जातील त्याचे. तर आता प्रतीकचे कॉल यायला लागले की त्याला कामानिमित्त बाहेर जायचंय म्हणून मी चाललोय. मला नाही थांबता येते अरे आता सोबत आलोय आणि माझ्यासोबत आता प्रथमेश काय बोलशील भावा. काय नाही आपला ते जाऊ दे. आपला कालचा ब्लॉग कसा वाटला तुला. भाऊ एक नंबर कालचा ब्लॉग झालेला आहे. त्यात आपली व्हिडिओ तर भाई एक नंबर भाई. 2 मिलियन 2 मिलियन क्रॉस झालेली आहे व्हिडिओ रील्स आपली. खूप चांगल्या प्रकारे शेअर झाले आणि जास्तीत जास्त सगळे नको बोलत होते मला की रील वगैरे नको बनवू. बाईने कात्री दिली. मी खात्री दिली त्यांना सगळ्यांना काय 100% व्हायरल आहे आपली रील आणि 100% व्हायरल झालीच आणि खूप खूप प्रेम दिले इंस्टाग्रामनी आपल्याला. मित्रांनो 2 मिलियन क्रॉस व्ह्यू. आता चाललोय मी अजून रील बनवतोय. तर बघूयात कशा रील बनवतो. आणि आज प्रतीक बोलतोय की त्याला पण रील मध्ये माझ्यासोबत काम करायचंय. तर प्रतीक काय करतोय बघूयात. प्रतीक बोलतोय मला टीचरचा काहीतरी रोल दे, मी टीचरच्या आणि बोलतोय तू माझा शिष्य हो. तर लय मजा येणार रे. बघूयात आता प्रतीकचा पहिला काय बघूयात प्रतीक काय बोलतोय हे बघूयात. कारण की त्याला काम पण आहे. मला तर वाटते ती अथर्व रुके सारखी रील बनवते. अरे प्रतीक मी नवीन रील बनवली प्रतीक. अभी मजा आएगा ना भिड़ो. नवीन क्लास लावलाय. तर भेटूयात पुढे मित्रांनो ब्लॉग मध्ये राहा शेवटपर्यंत आणि काय काय होतंय नक्की बघा. तर गाईच सोनल मस्त एसी चालू करून बसलाय. प्रथमेश काय म्हणते याचं थांबलेलं थोडंसं माझी कॉल वगैरे लगेच येईल बा इथं घर आहे. अरे गाडी बोलतो चालू बंद कर ना. चालली पोरा काय करतात काय समजत नाही. काय यांना दिवाळी आले काय. अरे मी लक्षात नव्हतं माझं. मी डायरेक्ट चाललो होतो. चले काय करतात पोरं काय समजत नाही. तर काही आसरे गावाचे गणपती आपण निघलेले आहेत. बरेच जण आता खाली जमलेले आहेत. तर आपण पण निघलेत पण आता आपण तुम्हाला दाखवून एवढं फुटेज. लागली असते. नशीब आम्ही गाडी काढून घेतली आणि असती खूप गर्दी वाढलेली तिथे. जर आम्ही थोडं जरी लेट झालो असतं तर आम्हाला गाडी काढणं पॉसिबलच झालं नसतं. कारण की इथे किती वेळ थांबतील ते तरी अर्धा 1 तास पूर्ण गाव एकत्र येईपर्यंत ते इथे थांबले असते. आम्हाला पॉसिबलच नसतं झालं आणि आम्हाला थांबावं लागले असते इथे. तर आता आम्ही आहे ना मस्त एक रील शूट करतोय. तर तिचा कंटेंट असं आहे की प्रतीक सर जे आपले क्लासेस घेतात तर त्याच्या निमित्तानं आम्ही म्हणजे त्यांचं प्रमोशन टाईप असं शूट करतो आम्ही क्लासेसचा. आता तिथे आम्ही करत होतो पण तिथे एवढी क्राऊड वाढला मग त्याच्यामुळे आम्ही आता थोडं पुढे चाललो. तर तुम्ही ही रील आधीच आपली पडलेली असेल तर तुम्ही जाऊन माझ्या अकाउंटला बघा की कशी रील बनवली आणि कशी रील वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर ठीक आहे मित्रांनो आपल्याला प्रतीक सरांनी खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे.
तर जर कोणाला इंग्लिश स्पीकिंगचा क्लास लावायचा असेल तर नक्की सलमान सर आणि प्रतीक सरांकडे लावा आणि बाकीचे जे डिटेल्स असतील ते मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल. So guys, call me for more details and contact number will be shared on screen. Thank you for watching. थँक्यू. सो हे गाईज, तर आता आम्ही प्रणीच्या इथून निघालो, रील शूट केल्या. एक प्रमोशन शूट करायचं होतं म्हणजे आपल्याच सरांचं. तर व्हिडिओ एडिट वगैरे केले आणि आता विषय असा झाला आहे की आम्ही जिथून आसऱ्यापासून आलो तर आम्ही थांबत आलो कारण की फुल ट्रॅफिक लागलेली आहे. कारण की गणपती बाप्पा निघालेले आहेत विसर्जनासाठी. त्याच्यामुळे फुल गर्दी झालेली आहे आणि गाडी काढायला जागाच नाही. तर आम्ही जवळ आता की 15 मिनिटं झालं सर, 15 मिनिटं गाडी असती घेतपर्यंत आता चौकच्या थोडंसं पाठीमागे आहोत. तर पोहोचत आता, तर तुम्ही बघू शकता एकदम ट्रॅप आणि टफ मध्ये चालू आहे. आणि इथली या जागेवरची इथून खाली नदी आहे आणि इथली एक आमची जुनी आठवण आहे माझी आणि प्रत्येकची, की आम्ही एक कुठे गेलेलो एनडी स्टुडिओमध्ये. त्यावेळेस एनडी स्टुडिओला काहीतरी शूटिंग होती आणि आम्हाला सांगितलं होतं की शूटिंगला जायचं वगैरे आणि प्रत्येक पण सुट्टीसाठी आला होता इकडे. आम्ही मस्त तयारी वगैरे करून मी आदित्य प्रत्येक निघालो घरातून, तिथे गेलो आणि तिथे गेल्यावर आम्हाला समजलं की ती शूटिंग आमच्या याच्या मुलांची नाही तर आमच्यापेक्षा मोठ्या मुलांची शूटिंग आहे. तर मग तो आमचा झाला पचका खूप घाण. तर आम्ही म्हटलं आता करायचं काय. तर मग आम्ही आलो चौकमध्ये, नाश्ता केला आणि मग आम्हाला कामधंदे नाही. मग आम्ही काय केलं, इथून खाली नदी आहे तर त्या नदीजवळ आलो आणि आम्ही मस्त पोहलो वगैरे, आंघोळी वगैरे केली आणि मग नंतर घरी गेलो. तर खूप चांगली आठवण येते, ते क्षण आठवतात चांगले. प्रतीक सर काय विषय? हो, मला पण ते खूप आठवतात ते क्षण, ज्यावेळेस आम्ही 100 रुपयामध्ये 3 ते 4 मिसळपाव खाल्लेल्या आणि आम्ही सर्वांना सांगायचो की बापरे आम्ही आज 100 रुपयाची मिसळ खाल्ली. त्यावेळेस 100 रुपये खूप जास्त वाटायचे, बट लहान होतो, प्रत्येक गोष्ट ही चांगली वाटायची, मोठी वाटायची. तसंच आम्ही नदीवर पोहायला आलेलो. मी कधी नदीवर जास्त पोहायला गेलो नव्हतो, बट माझ्या भावांसोबत मी आलेलो नदीवर पोहायला. चांगला एक्सपिरियन्स आम्हाला आला आणि अशा प्रकारे आम्ही चांगलं आमचं बालपण घालवलं. तर नक्कीच, तर खूप मजा आणि त्या गोष्टी आम्हाला खूप आठवतात. आज आता आम्ही कालपासून सोबतच दोघं, तर आमचे तेच किस्से आहे का काय करायचो, कुठे जायचो. तर गाईज आता मी चाललेलो घरी, पण तेवढ्यात आला आपल्या मनस्वीचा कॉल. तर मनस्वीच्या इथे जायचं होतं गणपती. काल पण मी गेलो होतो, पण काल मी तिच्या घराच्या इथे पोहोचलो आणि तिला कॉल केला की आलो घराच्या इथे. तर ती बोलली की मी बाहेर गेले. तर मग तिथून मी परत घरी आलो आणि आता मी चाललोय परत. तिचा कॉल आला होता, तर आता ती घरीच आहे. तर आता तिच्या घरी चाललोय, बघूयात आपण तिच्या गणपती बाप्पाच्या पाया पडूयात. आणि किती 5 दिवसाचे गणपती आज निघलेले आहेत. तर हा ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत आता चाललोय तिच्या घरी आणि आज ह्या वेळेसचा ब्लॉग आपला खूप छोटा असणार आहे. सो गाईज, तर आता आलेलो आहे मी. आपले मनस्वी मला भेटले. मनस्वीने खूप कॉल केले, जरा मी कामात बिझी होते त्यामुळे तिचे फोन ना उचलले. तर आता चाललोय तिच्या बाप्पाच्या पाया पडायला. तुमचं किती दिवसाचं असतं? 10 दिवसाचा गणपती. 10 दिवसा मग टेन्शन आहे, मग कधी पण आलो असतो. कुठे आज घर का? अरे मी पहिल्यांदाच आलोय. गणपती बाप्पा मोरया. लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए.